विदर्भात शेतकरी आत्महत्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच एकीकडे जर पाहायला गेलं तर आसमानी संकटांनी शेतकरी ग्रासलेला आहे. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर अवकाळी पावसाने सुद्धा हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पिकाचं नव्हेच तर आर्थिक नुकसानही त्यांना सोसावं लागत असतानाच जर आता पिकाच्या बाबतीमध्ये म्हणजेच पीक विमा काढल्यानंतरही एका प्रकारे शेतकऱ्याची पीक विमा कंपनीकडून असेल किंवा शासनाकडून थट्टा केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. ₹800 विमा 4 एकरचा काढायचा आणि त्याची नुकसान भरपाई केवळ ₹1357 मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क ₹1357 जो चेक आहे पीक विमा कंपनीकडून मिळालेला मदतीकरिता तो मुख्यमंत्र्यांना वापस पाठवत असल्याचं एक विदारक चित्र समोर आहे. माझ्या सोबत आहेत असेच शेतकरी, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत काय नेमकी ही घटना आहे. नमस्कार, मला सांगा, एका प्रकारे पीक विमा कंपनी असेल किंवा शासनाकडून शेतकऱ्याची हत्या केली जात असल्याचं आपण बोलला गेलेला आहे, काय नेमका हा फट्टा म्हणजे आता मला सांगा तुम्ही, आपल्याला पीक विमा आपण कशासाठी काढतो किंवा त्या पिकाला संरक्षण मिळालं पाहिजे. आपण ज्या जमिनीत उभा आहोत ही जमीन प्लेन खारपान पट्ट्यातली एक काळीची कसदार जमीन आहे. या वर्षी या पाण्याच्यामुळे या पूर्ण शेतीत असं पाणी पोयलं होतं नदीसारखं, इतकं याच्यात पाण्यात हे झाला होता. त्यामुळे आम्ही जो विमा काढला होता त्या विम्यात आम्हाला असं वाटलं बा की आता आपल्या सोयाबीनचं पीक आपल्याला बा न झालं तरी आपण काढलेल्या विम्यात आपली भरपाई होईल, आपल्या भरपाईतनी आपल्याला बा विमा भेटेल. पण आता मला सांगा तुम्ही, आम्ही ₹800 18 स्वतः भरले. आमच्या नावानं ₹1000 अनुदान शासनाने जमा केलं विमा कंपनीला. म्हणजे नुसतं काही ₹818 नाही आहे, आमच्या नावानं ₹1000 अनुदान विमा कंपनी जमा करायचं आणि विमा देत असताना ₹325 एकराने विमा द्यायचा. हा कोणता निकष आहे शासनाचा? ₹325 एकर म्हणजे विमा आहे का हा? 4 एकराचे ₹1300 ₹1200 विमा भेटू राहिला. म्हणून आमचं असं मुख्यमंत्री साहेबांनी विमा कंपनीला म्हणणं आहे की बा तुम्ही ₹325 निकष कोणत्या नियमात ठरवला आहे, एक याचं उत्तर द्यावं आम्हाला. नाही तर आम्हाला भेटलेले ₹1300 विमा म्हणजे मुख्यमंत्री साहेबाले 1 तारखेच्या आंदोलनात एचडीओ साहेबामार्फत मुख्यमंत्री साहेबाला ती चेकद्वारे परत देणार आहोत की आता नाहीतरी आम्ही बरबाद झालो, नाहीतरी खलास झालो, त्या ₹300 आमचं काय नुकसान नाही. तसेच उपवास काढायला आम्ही याच्यापेक्षा जास्त काढू उपवास, पण आम्हाला अशी टोकली मदत पाहिजे नाही आणि आमची क्रूर थट्टा करणं बंद करा. काय हे जे पीक विमा आहे किंवा प्रशासनाच्या वतीने मिळणारी जी मदत आहे ती कुठेतरी काहीतरी एक थट्टा तर आहेच, परंतु ही गमकवत पडत आहे आणि ही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे असं वाटतं का? अरे सरळ जाणं विषय आहे की बा जेव्हा आम्ही सोयाबीन विकतो त्यावेळेस भाव असते ₹4000 ₹3000. जेव्हा शासनाची खरेदी लागते त्याच्यात भाव असते ₹53. म्हणजे जेव्हा जो गरजवंत शेतकरी आहे तो 4000 ₹3500 विकून मोकळा होते आणि त्याला 3 पोते 4 पोते सोयाबीन होते. आज त्याची किंमत जर गाडी 12,000च्या वर त्याला सोयाबीन होत नाही आणि त्याचा उत्पादन खर्चच 15 ते 20,000 एकर येतो. तो काय पनपणार आहे? एकीकडे शासन म्हणते की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलाय. माझं तर असं म्हणणं आहे की शासनानं हमी भाव घोषित केला तर ठीक आहे, नाही तर शेतकऱ्याला माहिती आहे काय, ही आत्महत्याची अशी लाईन लावून देणार आहे. म्हणजे भविष्यात माहिती आहे काय, असे जर शासनाचे धोरण असले बा की 3.25 विमा घ्या आणि विमा फाळा आणि आम्ही फक्त आमच्या विमा कंपनीले 16,000 कोटीनं प्रॉफिटमध्ये देऊन गडेलट्ट करतो, तर हा जो शेतकरी आहे की नाही, हा एक दिवस माहिती आहे काय, याच्या अशा स्वर्णाच्या रांगा लागतील किंवा तो काय करणार, शेवटी पर्याय नाही त्याला आत्महत्या केल्याशिवाय. आमची मागणी ही आहे की या देशात हमीभावाचा कायदा झाला पाहिजे आणि विम्याचं कवच आम्हाला जसं प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या देतात माणसाले, किंवा ऍक्सिडेंट होत असताना किंवा त्याला विचारत नाही किंवा तू एसटीच्या अंगावर गेला की एसटी तुझ्या अंगावर आली, त्याची पॉलिसी असली त्याला कुटुंबाला लाखो रुपये विमा भेटते. त्या धर्तीवर आमच्या पिकाचा विमा जर आम्हाला चांगला जेवढा कव्हरेज दिलाय त्याच्या हिशोबावर भेट असेल तर शासनाने विमा कंपन्या चालवा, नाही त्या खुशाल विमा कंपन्या बंद करा आणि आमच्या टाळूवरचं लोणी विमा कंपनीनं त्या विमा कंपनी मार्फत शासनानं खातं बंद करावं. ज्याप्रमाणे प्रशासनाच्या वतीने पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची चालवलेली थट्टा ही त्वरित थांबवावी आणि येणाऱ्या काळात हमी भाव कायदा प्रशासनाच्या वतीने लागू करावा, हीच एक मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे. प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला.